कोण असेल? ए, कोण आहेस तू? ए, आवाज केला तर मारून टाकेन. काय म्हटलास? माझ्या घरी येऊन मलाच धमकी देतोयस? इतकी हिंमत तुझी? माझ्या मागे पोलीस लागले आणि त्यांच्यापासून वाचून येतोय मी. जर मी इथे आहे तू त्यांना सांगितलंस तर तुझा खून करीन मी. काय? पोलीस आलेत? मी आत जाऊन लपतो. पोलिसांना कळायला नको मी आत आहे म्हणून. कळलं की नाही? हो ठीक आहे. अरे बापरे, आता काय करू? पोलीस आले असतील का? कोण आहात तुम्ही? मी पोलीस आहे. काय हवंय या सर? बाजूला कोणी आलं का? नाही सर, मी तर घरीच आहे. कोणीच नाही आलाय. आज सकाळी एक चोर तुरुंगातून पळालाय. अच्छा, आम्हाला माहिती मिळाली की तो इथेच कुठे लपलाय. नाही सर, असं तर कोणी आलं नाहीये इकडे. ठीक आहे, जर तू इथे कुठे आला तर पोलीस स्टेशनला कळवायला विसरू नका. ठीक आहे? हो ठीक आहे सर. येतो मी. वाचले रे बाबा. योग्य वेळी तू माझी मदत केलीस. ठीक आहे ठीक आहे. पोलीस गेले आहेत, आता तुम्ही पण जा. मी चाललो जाऊ? पोलीस तात्पुरते गेले आहेत, पण ते पुन्हा इथे येऊ शकतात. जर मी बाहेर गेलो तर ते मला पकडतील. इथे राहणं सेफ आहे. बरं मला एक सांग, इथे कोण कोण राहतं? मी आणि माझा नवरा. तुझा नवरा इथे कुठे दिसत नाही? माझा नवरा जरा शहरात गेलाय, यायला त्याला 1 आठवडा लागेल. ठीक आहे, तुझा नवरा येईपर्यंत मी इथेच राहीन. तुझा नवरा आल्यावर मी इथून निघून जाईन. काय ठीक आहे ना? ठीक आहे. मला खूप भूक लागली आहे. खायला काही आहे का? हो आहे. ठीक आहे, जेही बनलं असेल लवकर घेऊन ये. चल जा लवकर. अरे बापरे, आता काय करू? हे घ्या. थोडं थांबा, मी जरा फोनवर बोलून येते. फोन घेशील तू? मी इथे तुझ्या घरी बसलो आहे, तू पोलिसांना सांगायला चालली आहेस का? नाही नाही, असं काही नाहीये. तर मग फोन इथे आण आणि बोल ना माझ्या समोर. कळलं की नाही? जा. ठीक आहे. इथेच बसून बोल आता. हॅलो. अरे काय झालं? फोन उचलायला इतका वेळ का लागला? ते काय आहे ना की मला आज थोडं काम होतं म्हणून फोन उचलायला उशीर झाला. हो असं आहे का? मॅडम इतक्या बिझी आहेत म्हणून त्यांना फोन उचलायला वेळ लागला. तुला माहिती नाही का की एकाच रिंग मध्ये फोन उचलायचा म्हणून? मी विचार केला की तू तुझ्या पतीसोबत मस्ती करतेय. मी तुला सांगितलं होतं ना मला फोन करण्याची गरज नाहीये. जर माझा फोन यायला नको असं वाटत असेल तर मी मागेल तितके पैसे मला दे. मी फक्त 5 लाखच मागितले ना, तेवढे दे. मी चुपचाप चाललो जाईल. ठीक आहे ना? ऐक, तू का मला इतकं टॉर्चर करतोयस? तुझ्यावर प्रेम करून मी खूप मोठी चूक केलीये. लक्षपूर्वक ऐक, मला 5 लाख रुपये हवेत. जर तेवढे पैसे मला दिले तर मी काहीच गडबड करणार नाही. जर नाही दिले तर तुझी अब्रू लुटील मी. अरे माझ्याकडे इतके पैसे कुठे आहेत? मी नाही देऊ शकत. जर मला पैसे नाही दिले तर माझ्याकडे जे फोटोज आणि व्हिडिओज आहेत ते तुझ्या पतीला मी दाखविले आहे. आणि त्याच्यानंतर तो तुला घरातनं काढून टाकेल आणि तुझं जीवन बर्बाद होईल आणि जगणं कठीण होऊन बसेल. शांतपणे विचार कर, मी नंतर फोन करेन. काय झालं? तू एकदम दुःखी झालीस? हे सांग, कोणाचा फोन होता? ते काय ना, माझा एक्स बॉयफ्रेंड होता. अच्छा, तर तुझा एक्स बॉयफ्रेंड सुद्धा आहे का? माझ्या लग्नाला फक्त 6 महिनेच झाले. अच्छा. लग्नाच्या आधी माझं एका मुलावर 3 वर्षांचं प्रेम होतं, पण माझ्या घरचे हे मान्य करत नव्हते. मी खूप प्रयत्न केला. मला घाबरवून माझं लग्न लावून दिलं कोणासोबत. मला हे कळलंच नाही की आम्ही सोबत जे फोटोज आणि व्हिडिओज घेतले होते ते दाखवून मला पैसे मागून मला धमकावतोय. आणि जर मी आता 5 लाख रुपये नाही दिले तर सगळे फोटोज आणि व्हिडिओज माझ्या नवऱ्याला दाखवून असं मला ब्लॅकमेल करतोय. कळत नाहीये की मी काय करू. लग्न झाल्यापासून मला शांतताच मिळाली नाही. हा रोज रोज मला फोन करतो आणि 5 लाख दे, 10 लाख दे असं म्हणत असतो. माझ्यासारखी परिस्थिती कुठल्याच मुलीवर यायला नको कधीच. ठीक आहे, त्याला फोन कर आणि इथे यायला सांग. काय म्हटलं? इथे? त्याला बोलव, तर त्यापुढे काय करायचं मी बघतो. अहो नाही, काही प्रॉब्लेम होईल मग.
मी म्हणतोय तसं कर, सगळं मी पाहतो. जे पैसे तो मागतो आहे ते तुम्ही देणार का? मी पैसे देईन किंवा नाही देणार, पण तू त्याला फोन करून इथे बोलाव, ठीक आहे? मी त्याला बोलवायला सांगतो आणि तू माझ्याकडे बघत बसलीस. त्याला बोलाव. हा, मला माहिती होतं की तू नक्की मला फोन करशील म्हणून. बोल, पूर्ण पैसे तयार आहेत का? तू एक साथ देशील की थोडे थोडे देशील? लवकर सांग. तू ना लगेच माझ्या घरी ये, मला थोडंसं बोलायचंय. अरे काय बोलायचंय? ठीक आहे, फोन ठेव, मी येतोच. ये. आतमध्ये जाऊन बोलूया. हा चल. तू थोडं बस. मी इकडे बसायला आलो नाहीये. लवकर माझे पैसे घेऊन ये. आणि तसंही तुला माझ्यासोबत थोडं ऍडजस्ट करायला लागणार आहे, तेही फक्त एकदाच. हे काय झालंय तुला? आतापर्यंत तर फक्त पैसे मागत होता, आता असं सगळं बोलतोय? तुझ्या लग्नानंतर मी तुला आत्ताच बघतोय. लग्नानंतर तू इतकी सुंदर दिसशील मी असा विचार सुद्धा केला नव्हता. आज तुला बघताच मला असं वाटतंय की मी तुझ्या सोबत राहावा. म्हणूनच आजच्या दिवशी वेळ वाया न घालवता आपण जरा मस्ती करूया. ये लवकर. सोड मला. सोड. अरे अरे हा कोण आहे? घरी तर कोणीच नाही म्हटलं होतं ना? मी हिचा नवरा आहे. काय बे, फोटो दाखवून हिला ब्लॅकमेल करशील तू? हिने तुझ्यावर प्रेम काय केलं? हिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालास तू. तुझ्यावर प्रेम करून हिच्या आई वडिलांकडून तुझ्याशी लग्न करण्याची परवानगी घेतली हिने, पण ते नाही म्हणाले. तुझ्यावर ती खरं प्रेम करत होती आणि तू हे सगळं देतोयस तिला. हिने तुझ्यावर प्रेम केलं आणि तू तिला दुःख देतोयस. आता सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझ्याकडे हिचे जेही फोटो असतील, जिथेही असतील, कोणालाही पाठवतो, काही हरकत नाही. या कारणासाठी मी हिला घटस्फोट देणार नाही. आणि तुझ्यासारख्या नालायक प्रियकराला मी जेलची हवा खाऊ घालीन, हे माझं वचन आहे. सर मला माफ करा सर. माझ्याकडनं चूक झाली सर. आज नंतर परत असं कधीच नाही करणार. यानंतर परत कधीच तिला डिस्टर्ब करणार नाही. मला माफ करा सर. ठीक आहे, माझ्या समोर तुमच्या दोघांचे जेही फोटो असतील ते डिलीट कर. ठीक आहे. या पुढे जर असा फालतूपणा केलास तर जमिनीच्या आत गाडून टाकीन मी नाही तुला. सर, असं नाही करणार. चल पळ. सॉरी मॅडम, आय एम सॉरी. माझ्याकडे दुसरा कुठला मार्गच नव्हता, म्हणून त्याच्यासमोर मला तुझा नवरा होण्याची ऍक्टिंग करावी लागली. जर मी त्याच्यासोबत असा वागलो नसतो तर तो नराधम तुझ्या नवऱ्याला ते फोटोज आणि व्हिडिओज दाखवू शकला असता तर काय झालं असतं? तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तुला यातून वाचवायला माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. तुम्ही माफी का मागताय? तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच तर हे केलंय ना. देवासारखं येऊन माझं आयुष्य वाचवलंय. काही हरकत नाही मॅडम, तुमची मदत करण्यासाठीच देवानी मला इथे पाठवलंय. ठीक आहे, मला आता आज्ञा द्या ना. जर मी इथे आणखी काही वेळ थांबलो तर तुम्हालाच त्रास होईल. असं काही नाहीये. तुम्ही माझं आयुष्य वाचवलेलं आहे. तुम्ही इथेच थांबू शकता. माझ्या नवऱ्याला परत येण्यासाठी 1 आठवडा तर लागेलच. तोपर्यंत माझ्या सेफ्टीसाठी तुम्ही इथेच थांबा ना. तुम्ही पण बाहेर जाल तर पोलीस तुम्हाला पकडून घेईल. तुम्ही इथेच थांबा. हा ठीक आहे, तुम्हीच म्हणत असाल तर काही दिवसांसाठी मी इथेच राहीन. इज इट ओके? बरं ठीक आहे, थँक्यू. तुम्ही इथे आहात तोवर मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते. असं आहे का? तर तुझ्या हाताने बनलेलं सगळं खाऊन मी माझी ताकद अजून वाढवतो. हॅलो, मी विनीताचे बाबा बोलतोय. हा बोला ना. काल विनीता ट्युशनला आली होती का? काल विनीता ट्युशनला आली होती? नाही, त्याच्या मैत्रिणींनी सांगितलं होती की फिल्म पाहायला गेली होती. असं आहे का? विनीता पिक्चर पाहायला गेली हे तिच्या मैत्रिणींनी सांगितलं का? हो सर. अरे नाही नाही नाही, ती आली होती इथे. अच्छा, कदाचित त्यांनी मला खोटं सांगितलं असेल. तुम्ही निश्चिंत राहा ना. ठीक आहे सर. विनीताची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा ना. ओके, यावेळी चांगले नंबर घेऊन ती निश्चित पास होईल. थँक्यू सर. तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी चांगला अभ्यास करते, तुम्ही काळजी करू नका. ओके ओके. आणि या महिन्याची फीस जरा पाठवाल का? हो, आत्ताच पाठवतो सर. ठीक आहे ठीक आहे. अरे बापरे, काल ट्युशनला नाही आली तर सर रागवतील का? सर गुड इव्हनिंग सर. हो, तू आहेस तर. काल ट्युशनचा बहाणा सांगून कुठे गेली होतीस? ते
मी घरीच होती सर. खरं खरं सांग. सर ते फ्रेंड्स लोकांसोबत मी पिक्चर पाहायला गेली होती सर. एक तू आहेस, ट्युशनच्या बहाण्यानी मैत्रिणींसोबत पिक्चर पाहायला चालली गेलीस. पण तुझ्या मैत्रिणींनी काय केलं तुला माहितीये? तुझ्या पेरेंट्सला फोन करून तुमची मुलगी ट्युशनच्या बहाण्यानी पिक्चर पाहायला गेली हे सांगितलं. अरे बापरे. आणि तुझे वडील मला फोन करतायत. ही सवय चांगली आहे का सांग मला? एक वेळा मला माफ करा सर, यापुढे असं नाही करणार आहे मी. मी तुला किती वेळा सांगितलंय की अभ्यासावर लक्ष दे तू. आपल्या आई बाबांच्या विश्वासाला तडा नको देऊस तू. ही सगळी थेरं तुला शोभा देतात का? सॉरी सर, चुकून झालं सर. मला तुझ्यावर थोडा विश्वास आहे म्हणून मी तुझ्या पालकांना सांगितलं की तू ट्युशनला आली होतीस. थँक्यू सर. यापुढे अशी चूक कधी करायची नाही. कळलं की नाही? दिस इज द फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. चल बसून अभ्यास कर. कुठलाही डाऊट असेल तर सरळ मला विचार.